नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता तुमच्या बऱ्याच कमेंट मला आलेल्या आहेत. जुलै महिन्याचं वितरण कधी होणार आहे? याचा जी-आर आलेला आहे का? तर बघा, अजून तरी आपल्या जुलै महिन्याचा जी-आर आलेला नाही. जुलै महिन्याचा जी-आर आपल्याला ऑगस्टच्या 10 तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे. साधारण 7, 8, 9 आणि 10 या 3 दिवसामध्ये या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला हा जो आहे तो जी-आर येईल. आणि हा जी-आर आल्यानंतर आपल्याला हे वितरण होणार आहे. आलं का लक्षात? तर याच पद्धतीने ही सगळी प्रक्रिया असणार आहे. आता ह्याच्यामध्ये अजून काही बदल झाले तर नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. बघा, 10 तारखेच्या आत जी-आर येणार आणि त्यानंतर आपल्याला वितरण होणार. तर आपली जी काही हप्त्याची प्रक्रिया असते, म्हणजे समजा आता आपल्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या अंतर्गत जे ₹1500 येण्याची जी तांत्रिक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 दिवस लागतात. म्हणजे सरकारला ते 3 ते 4 दिवस लागतात. ते 3 जी-आर आल्यानंतर ते 3 ते 4 दिवस गेल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वितरण होईल. म्हणजे साधारण माझ्या माहितीच्या अनुसार आपल्याला 15 तारखेपर्यंत हे वितरण होणं अपेक्षित आहे. म्हणजे 15ला जर वितरण सुरू झालं, तर आपल्याला 16-17 पर्यंत हे 2 दिवसामध्ये वितरण होतं. मागच्या वेळेस पण असंच झालं होतं. तर यावेळेसही असंच होईल. साधारण आपल्याला 10 तारखेपर्यंत या जुलै महिन्याचा हप्ता येणं अपेक्षित आहे आणि येणारच आहे. आणि रक्षाबंधन आहे, त्यामुळं हा हप्ता आपल्याला नक्कीच रक्षाबंधनच्या अगोदरच मिळणार आहे. तर साधारण आपण असं 15 तारखेपर्यंत वितरण होईल. आणि अजून एक, ह्याच्यामध्ये जर कुठलाही बदल झाला किंवा जी-आरला उशीर झाला किंवा काहीही ह्याच्यामध्ये तांत्रिक जर काही अडचण आली, तर नक्कीच तसं जर काही झालं तर मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. पण आतापर्यंत असंच आहे की आपल्याला 10 तारखेपर्यंत जी-आर येणारच आहे आणि त्यानंतर आपलं हे वितरण होणार आहे. बाकी सगळ्या अपडेट तुम्हाला देत आहे. के-वाय-सी संदर्भात सुद्धा वेळोवेळी व्हिडिओ शेअर करत आहे. SIR संदर्भामध्ये वेळोवेळी व्हिडिओ शेअर केले. राशन कार्डची माहिती घेत आहे, तोही व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे. बाकी ज्या महिला जरूर पहा, कुठल्याही व्हिडिओला आपल्या स्किप करत नका जाऊ, कारण आपलं हे मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनल हे खात्रीशीर महाराष्ट्रातलं युट्यूब चॅनल आहे, जे तुम्हाला माहिती देत आहे सरकारच्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व अपडेटवर. त्यामुळं आता ही माहिती तुम्हाला समजली असेल. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. का करा? जुलै महिन्याचं जे वितरण आहे ते आपल्याला 15 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. ज्या महिलांना जूनचा हप्ता आला असेल त्या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार आहे. असंच मध्ये जी यादी आली होती त्या यादीच्या अनुसार मी तुम्हाला सांगितले की त्यांनी सांगितले आता यादी जी आहे ते 1,66,00,000 महिलांची यादी ही फायनल झालेली आहे म्हणून. तर त्या पद्धतीने त्या महिलांना आता जून महिन्याचा हप्ता वितरण झाले, तर जुलै महिन्याचा हप्ता त्या महिलांना येणार का ते आता आपण पाहूया. बाकी तर वितरण झाल्यावर बाकी तर जोपर्यंत जी-आर येत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. पण तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेअर केला. तुमच्या भरपूर कमेंट होत्या, ताई जी-आर कधी येणार, कधी येणार? तर त्याच संदर्भामध्ये आपली आजची माहिती होती. ही माहिती समजली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.